नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आज आपण बघणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न, जे की आपण आपल्या युट्यूब चॅनलवर डेली घेत असतो. चला तर बघूया, 2-3 दिवसाचे आपले पेंडिंग होते ते बघूया. 7 आणि 8, 9 या 3 दिवसाचे आपण बघणार आहोत. 7, 8, 9 मे 2026. चला तर सुरुवात करूया मित्रांनो. हा प्रश्न मी तुम्हाला दिला होता सोडवण्यासाठी. याचं उत्तर तुम्ही सांगितलं होतं, पण तरी आपण एकदा बघूया. सुवसरी महोत्सव मुख्यतः भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कोणत्या? आसाम राज्यात साजरा केला जातो. आता हा प्रश्न आज हे महत्वाचे प्रश्न जे की चालू घडामोडीचे या 3 दिवसातील. पहिला प्रश्न, एनसीईआरटी शालेय विद्यार्थ्यांमधील दिव्यांगत्वाचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करण्यासाठी कोणते सुधारित व्यासपीठ सुरू केले? तर कोणते व्यासपीठ सुरू केले? प्रशस्त 2.0. प्रशस्त 2.0. प्रशस्त काय आहे तर प्री असेसमेंट हॉलिस्टिक स्क्रीनिंग टूल. याचा उद्देश काय आहे तर शालेय विद्यार्थ्यांमधील दिव्यांगत्वाचे काय म्हणजेच काय डिसेबिलिटीचे सुरुवातीच्या टप्प्यातच त्याचे निदान करणे. हे एक मोबाईल ऍप आणि वेब आधारित काय साधन आहे, जे किती 23 भाषांमध्ये उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न, वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या गैर कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणाची नियुक्ती करण्यात आली? कुमार मंगलम बिर्ला यांची. ही नियुक्ती 5 मे 2026 पासून लागू झाली आहे. त्यांनी रवींद्र ठक्कर यांची जागा घेतली आहे. तिसरा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातच्या वाडीनगर येथे जहाज दुरुस्ती सुविधेसाठी एकूण किती रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली? तर किती रुपयांच्या? 1570 कोटी रुपयांच्या. दीनदयाळ पोर्ट अथॉरिटी आणि कोचिन शिपयार्ड लिमिटेड या संस्थांनी याची अंमलबजावणी केली. याचा उद्देश काय तर भारताची सागरी क्षमता वाढवणे आणि जहाजांच्या दुरुस्तीसाठी स्वदेशी सुविधा उपलब्ध करून देणे. चौथा प्रश्न, केंद्र सरकारने नुकतीच अधिसूचना जारी केलेल्या नवीन दक्षिण किनारा रेल्वे म्हणजे साऊथ कोस्ट रेल्वे या विभागाचे मुख्यालय कोठे असणार? कोठे असणार आहे? विशाखापट्टणम. हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. केंद्र सरकारने रेल्वे कायदा 1989 अंतर्गत या नवीन विभागाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. हा विभाग 1 जून 2026 पासून कार्यान्वित होणार आहे. हा भारतीय रेल्वेचा आता कितवा विभाग असणार आहे मित्रांनो? हा भारतीय रेल्वेचा 18वा विभाग असणार आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातील रेल्वे विकासाला काय तर गती मिळेल. पुढचा प्रश्न, केंद्र मंत्रिमंडळाने 2026-31 या काळात कापूस उत्पादकता अभियानाला किती कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली? ते किती? 5659.22 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने सोन्याच्या डिजिटल वापरासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी खालील पैकी कोणते नवीन साधन सुरू केले? तर कोणते? इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स हे नवीन साधन एनएससीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजने सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, सातवा, पश्चिम आशियातील संकटामुळे प्रभावित झालेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणती योजना मंजूर केली आहे? तर ECLGS 5.0. ECLGS म्हणजेच काय? तर इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम. 5व्या टप्प्याअंतर्गत एकूण 2.55 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त पतपुरवठा करण्याचे याचे उद्दिष्ट आहे. 8वा प्रश्न, टेड टर्नर यांच्या वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीची स्थापना केली होती? कोणत्या केली होती? CNN. CNN म्हणजेच काय? केबल न्यूज नेटवर्क. त्यांनी 1 जून 1980 रोजी जगातील पहिली 24 तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी CNN ची सुरुवात केली होती किंवा स्थापना केली होती. 1991 मध्ये त्यांना टाइम मासिकाने मॅन ऑफ द इयर म्हणून गौरवले होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय मसाला उद्योगातील स्वायत्तता वाढवण्यासाठी आणि जागतिक अन्न सुरक्षा मानांकनाचे पालन करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे? तर नेदरलँड्स या देशासोबत भागीदारी केली आहे. थोडं फास्ट मित्रांनो, भारत आणि जपानने नुकत्याच कोणत्या 2 प्रमुख क्षेत्रांत संशोधनाला चालना देण्यासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे भारताने? जपानने कोणत्या? तर क्वांटम तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा. 11वा प्रश्न, मिशन मोसम अंतर्गत अर्बन टेस्ट बेड उपक्रम कोणत्या स्तरावरील हवामान अंदाज सुधारण्यासाठी सुरू करण्यात आला आहे? तर शहरी स्तरावर. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार? तर नवी दिल्ली, भारत या ठिकाणी आयोजित केली जाणार. पहिली शिखर परिषद 1 ते 2 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. याचा उद्देश काय मित्रांनो? वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चित्ता, जगवार, प्युमा हा जो 7 प्रमुख बिग कॅट प्रजाती म्हणजेच काय मित्रांनो? मांजर प्रजाती, याच्या प्रजातींचे संवर्धन करणे. या आंतरराष्ट्रीय युतीचे मुख्यालय कुठे तर भारतात असणार आहे. यात बिग कॅट्स आढळणारे 96 देश आणि इतर संवर्धन संस्थांचा सहभाग असणार आहे. 13वा प्रश्न, पश्चिम बंगालमधील 15 वर्षाची TMC राजवट संपुष्टात आल्यानंतर भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर कोणाची मुख्यमंत्रीपदी निवड झाली? तर
सुवेंदू अधिकारी यांची झाली आहे. 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 294 पैकी किती जागा जिंकल्या तर 207 जागा जिंकून 2/3 बहुमत मिळवले आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापन केली. या विजयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली कोणते तर तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. पुढचा प्रश्न, डीआरडीओने आणि भारतीय हवाई दलाने अलीकडेच तारा कोणते तर तारा या स्वदेशी बनावटीच्या प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. मित्रांनो, ही प्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची ग्लाइड शस्त्र प्रणाली या प्रकारची आहे. तारा काय मित्रांनो, टॅक्टिकल ऍडव्हान्स रेंज अग्युमेंटेशन ही एक स्वदेशी बनावटीची ग्लाइड शस्त्र प्रणाली. मित्रांनो, पहिली चाचणी कधी झाली होती मे 2026 मध्ये ओडिशाच्या किनारपट्टीवर ही यशस्वीरित्या पार पडली. ही चाचणी भारतीय हवाई दलाच्या जाग्वार विमानातून या लढाऊ विमानातून करण्यात आली. पुढचा प्रश्न, 15वा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशावरील निर्बंध शिथिल केले आहेत परंतु रशियावरील निर्बंध कायम ठेवले. तर कोणत्या देशावर केले शिथिल? बेलारुस या देशावरील केले. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रिकेट यामध्ये कोणते कोणते खेळ तर नवीन खेळ ऍड केले. क्रिकेट जे की 128 वर्षानंतर ऍड करण्यात आलाय. बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस, स्क्वॅश या 5 नवीन खेळांचा काय या 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये समावेश करण्यात आला आहे. कुठे म्हणा 2028 चे ऑलिम्पिक खेळ तर लॉस एंजेलिस. पुढचा प्रश्न, केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाच्या म्हणजे सीबीएफसीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शशी शेखर वेंपती यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा कालावधीसाठी असेल. त्यांनी प्रसून जोशी यांची जागा घेतली. मित्रांनो, सार्वजनिक प्रसारण आणि डिजिटल क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2026 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोमा मंडल यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 चा दक्षिण आशिया पुरस्कार देण्यात आला आहे. तर कोणता? पर्यावरण आणि हवामान बदल शिक्षण याबद्दल त्यांना देण्यात आला आहे. 18 प्रश्न, भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने कोणते नवीन डिजिटल पोर्टल सुरू केले आहेत? जननी. जननी काय मित्रांनो? जर्नी ऑफ अँटेनेटल नटल अँड न्यूअटल इंटिग्रेटेड केअर. याचं निओनॅटल इंटिग्रेटेड केअर याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो जननीचा. उद्दिष्ट काय तर गर्भधारणापासून ते बाळाच्या जन्मानंतरच्या आरोग्य सेवांचे डिजिटल काय तर ट्रॅकिंग करणे, QR सक्षम डिजिटल हेल्थ कार्ड आणि आरोग्य नोंदीचे सुलभीकरण करणे. पुढचा प्रश्न, नुकताच आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब पटकावणारा भारतीय बुद्धिबळपटू अपार सक्सेना कोण? अपार सक्सेना याने आपली तिन्ही आयाम नॉर्म्स कोणत्या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये मिळवले? तर युरोपियन स्पर्धेमध्ये मिळवले. तो कोणत्या ठिकाणचा आहे? तर कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे. युरोपमध्ये 5 आठवड्यात सलग 3 आयाम नॉर्म्स त्याने पूर्ण केले. 20वा प्रश्न, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ही भारतातील अशा प्रकारची काय तर पहिलीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्ररोग संशोधन परिषद म्हणजेच काय ऑप्थेल्मॉलॉजी रिसर्च ही परिषद आहे. आयोजक काय तर ऑल इंडिया ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी आणि संबंधित जागतिक संस्था. उद्दिष्ट काय? नेत्ररोगावरील नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचाराच्या पद्धतीवर जागतिक स्तरावर तज्ञांमध्ये काय चर्चा घडवून आणणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न 21वा, जून 2026 मध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित केली जाणार आहे? इंदोर या ठिकाणी आयोजित केला. इंदोर कुठे तर MP मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. यामध्ये मुख्यतः ब्रिक्स सदस्य देशांसह ब्रिक्स सदस्य कोणते तर ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इराण, UAE एकूण किती 21 देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहे. ब्रिक्स देश एकत्रितपणे जगातील सुमारे 42% शेतीयोग्य जमीन आणि 68% शेतकरी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. S&P ग्लोबलने आर्थिक वर्ष 2026 साठी 27 साठी भारताचा विकास दर किती वर्तवला आहे? तर 6.6% वर्तवला आहे. पुढचा प्रश्न 23 आला, ला बिएनाले डी व्हेनेझिया 2026 मधील भारतीय पॅव्हेलियन प्रामुख्याने कोणत्या विषयावर आधारित आहे? तर कोणत्या विषयावर आधारित आहे मित्र? स्मृती, स्थलांतर आणि ओळख या विषयावर आधारित आहे. या प्रदर्शनाचे अधिकृत नाव काय तर जिओग्राफिक्स ऑफ डिस्टन्स रिमेंबरिंग होम. हे प्रदर्शन 9 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत इटलीतील व्हेनिस येथील आर्सेनाले या ऐतिहासिक ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. मित्रांनो, या पॅव्हेलियनचे क्युरेशन प्रसिद्ध कोणी केले? तर अभ्यासक डॉक्टर अमीन जाफर हे करणार आहे. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना कोणती पण शहरी अंतर्गत मार्च 2025 ते मार्च 2026 या कालावधीत घर बांधणी पूर्ण करण्याच्या बाबतीत भारतातील कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर ओडिसा या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याची सुरुवात कधी झाली होती? सप्टेंबर 2024 मध्ये. एकूण किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी म्हणजे 2029 पर्यंत. प्रमुख अट काय? घराची मालकी महिला सदस्याची नावे या योजनेद्वारे असणे आवश्यक आहे. उद्दिष्ट काय? तर शहरी भागात 1 कोटी घरे या योजनेमार्फत बांधण्यात येणार आहे. 5वा प्रश्न, वापरलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेल्या जिओसेलचा वापर करून भारतातील पहिला रस्ते तयार केल्याबद्दल कोणत्या संस्थांना इंडिया बुक ऑफ
रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सन्मानित करण्यात आलं. कोणाला? CSIR, CRRI आणि BPCL. CSIR आणि CRR काय आणि BPCL काय? तर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट. हे CSIR चे आणि BPCL म्हणजे माहिती असेल मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याने प्राथमिक शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्यावर आणले? तर झारखंड या राज्याने. 27वा प्रश्न, 31 मे 2026 पासून भारतीय नौदलाचे 27वे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन. ते ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची जागा घेतील. दिनेश कुमार त्रिपाठी कितवे ऍडमिरल होते? तर 26वे ऍडमिरल होते. त्यांनी INS विक्रमादित्य जे की आपली विमान नौका आहे त्याचे युद्ध नौकेचे त्यांनी नेतृत्व केले. कोणी केले? तर कृष्ण स्वामीनाथन यांनी केले. पुढचा प्रश्न 28वा, जनरल अनिल चव्हाण यांच्या नंतर भारताचे पुढील संरक्षण दल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला मित्रांनो? लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांनी पदभार स्वीकारला. म्हणजे नेक्स्ट ऑफ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोणी स्वीकारला? तर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी. 14 डिसेंबर 1985 रोजी त्यांनी 8 गढवाल रायफल्स मध्ये नियुक्ती झाली होती त्यांची. त्यांनी कझाकस्तानमध्ये भारताचे डिफेन्स ऍक्टचे काम म्हणून कार्य केले आहे. 29वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आपले डीप डेक संशोधन केंद्र सुरू केले? तर IIT मद्रास. कोणी? IIT मद्रासने सुरू केले आहे. 30वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने इल्दिरिमान या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे किंवा ती विकसित केले? तर तुर्की या देशाने केले आहे. हे होते मित्रांनो आजच्या दिवसातील आपले महत्वपूर्ण प्रश्न, जे की या 3 दिवसातील आपण प्रश्न घेतले, जे की तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत असाल त्यासाठी तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे मित्रांनो. आणि आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो, चॅनल आहे स्टडी पॉईंट मराठी. या टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा मित्रांनो, कारण दररोज होणारे लेक्चरचे PDF आपण या ठिकाणी टाकत असतो आणि प्रश्नांचा सराव सुद्धा येथे घेत असतो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल मित्रांनो, तिथून तुम्ही सर्वांनी जॉईन करा. हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. 2026 चा प्रतिष्ठित विटली पुरस्कार कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आला? तर कोणाला प्रदान करण्यात आला याचं उत्तर काय तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. हा सुद्धा याचं उत्तर सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. IFFI 2026 च्या महोत्सव संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं सुद्धा या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघूया मित्रांनो. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र राज्य दिवस, उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक खुणा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 5 मे जागतिक दमा दिवस म्हणजे मे महिन्यातील पहिला मंगळवारी मनवण्यात येतो. 7 मे जागतिक ऍथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 16 मे सशस्त्र सेना दिन. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती. हे होते मित्रांनो आपले मे महिन्याचे महत्वाचे दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मित्रांनो. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.